एक गोविंदू रे एक गोविंदू रे तुझ सगुण मनो की निर्गुण रे. अरे तो देव आहे कुठे कुठे आहे म्हणण्यापेक्षा त्या प्रल्हादाला विचारलं, सांग तुझा देव कुठे आहे. प्रल्हादाने एका वाक्यामध्ये उत्तर दिलं, तो नाही ऐसा ठाव उरला से कवण जग संपूर्ण हरी दिसे. अरे तो नाही असं ठिकाण सांगा. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, 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 विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रम आमंगळ, भेद ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. ज्या प्राप्तीमध्ये सर्वत्र समावलेला आहे तो देव नाही कुठे हो. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. फक्त एवढं आहे की तो आम्हाला जर शोधायचा असेल, आम्हाला जर भेटायचा असेल, आम्हाला जो प्राप्त करायचा असेल ना, तर ज्यांना तो प्राप्त झालाय ना त्या मार्गानं जाणं याला म्हणावं मार्गदर्शन. मार्गदर्शन करण्यासाठी बरेच लोक असतात. काही दगडही मार्गदर्शन करतात हो. दगडही मार्गदर्शन करतोच ना. त्या दगडावर लिहिलेलं असतं पुणे 150 किलोमीटर, पुढं अजून दुसरा एक दगड असतो तिथं लिहिलेलं असतं पुणे 70 किलोमीटर, पण त्या दगडानं कधी पुण्याला गेलेलं नसतं. मतीत अर्थ आपण समजून घ्या. काही दगड असेही आहेत मार्गदर्शन करणारे, पण ती दगडच आहेत. ती काय मार्गदर्शन करणार आहेत. त्या दगडांनाही माहिती नाही की आम्ही दाखवलेला मार्ग बरोबर आहे का, कारण ते दगड कधी तिथपर्यंत पोहोचलेले नाही. पण संतांचे अभंग हे तसं मार्गदर्शन करणारे नाहीत. माझं असं मत आहे की जगद्गुरु तुकोबाराय या अवस्थेला पोहोचले. कुठल्या अवस्थेला पोहोचले. देव पहावयासी गेलो तेथे देवची होनी ठेलो. आणि त्या अवस्थेला जर आम्हाला पोचायचं असेल तर तुकोबाराय म्हणाले, हा घ्या माझा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि तुकोबारायने लगेच आम्हाला त्यांचं करंट लोकेशन पाठवलंय, आणि तो करंट लोकेशन म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अशा पद्धतीने तुम्ही या. मग तुकोबारायांच्या जवळ गेलेल्या साधकांनी प्रश्न विचारला, महाराज एवढं सोपं आहे का हो. मान्य आहे आम्हाला देव भेटला पाहिजे, पण देव भेटणं एवढं सोपं आहे का. नाना साधनांच्या केल्या खटपटा, परीतू नपवसी हो याचे दारवंटा. अरे किती जरी साधनं केली तरी सुद्धा तो देव स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही. एवढं सोपं आहे देव भेटणं. ज्यापासून हे सगळं निर्माण झालंय त्याला भेटायचं असेल तर किती प्रयत्न करावे लागतील. सोपं आहे का भेटणं. महाराज एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे. जन्मच्या जन्म तपश्चर्या करणाऱ्या साधू आणि ऋषी मुनींच्या स्वप्नामध्ये सुद्धा तो देव येत नाही.
म्हणून त्या देवाचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ, योग्यांना दुर्लभ असणारा देव मी माझ्या डोळ्यानं पाहिला. म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये देवाचं एक नाव ते म्हणजे अग्राह्य, शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्धन. अरे जो नावच त्याचं अग्राह्य आहे, जो धारण केला जाऊ शकत नाही, जो बुद्धीच्या दिठी न लगे, मनाच्या नखी न लगे असा असणारा तो देव आहे. तो इंद्रिया कीर जोगे काय होईल, सोपा आहे का देव भेटणं, सोपा आहे का देव भेटणं. अहो आपण जर पाहिलं तर आता कुंभमेळा येऊ घातलाय. कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर असे साधू पहा, असे हठयोगी पहा, ज्यांनी आपलं जीवन, संपूर्ण जीवन हे भगवंताच्यासाठी समर्पित केलेलं आहे. देवा कारणे घेऊनी जोग अवघा भोग त्यजियला, सगळं सोडलं आणि देवासाठी जोग निर्माण केला. असे असणारे जोगी आहेत. कबीरदास महाराजांनी त्या हठयोग्यांचं वर्णन केलं आहे. ते हठयोगी हिमालयाच्या त्या उंच पर्वतामध्ये, हिमशिखरांमध्ये, त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये, जिथं ऑक्सिजन सुद्धा कसा भुसा पुरतो अशा ठिकाणी अशी खडतर साधना करतात. आपलं शरीर असं उलट त्या झाडाला टांगून ठेवतात आणि त्या झाडाला टांगलेल्या त्या शरीराचं त्या ठिकाणी असणारे गिधड, कावळे, घारी त्या शरीराचे असे लचके तोडत असतात. आणि तरी सुद्धा ते दुःख ते सहन करतात आणि अपेक्षा असते की मला देव भेटेल, आम्हाला देव भेटेल. आणि त्या कावळ्यांना आणि गिधडांना तो हठयोगी प्रार्थना करतो, कागा सब तन खाइयो, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मास, दो नैन छांड दिनो जिन प्रभू मिलन कियास. हे कावळ्यांनो, माझं सगळं शरीर खात, सगळं खा, लचके तोडून खा, पण 2 डोळे मात्र तसे ठेवा, कारण या डोळ्यांना अजून सुद्धा तो कधीतरी येईन आणि मला भेटेन, कधीतरी येईन, कधीतरी तो मला दर्शन देईल. 2 नैन छांड दिनो जिन प्रभू मिलन कियास. वाट बघत असतात, वाट पाहतात. ए 2 नैना कहिए न माने, नदियां बहे जैसी